न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा। न्यूट्रामला आवळा कॅन्डी, आवळा सरबत, आवळा मुरब्बा आणि बरेच काही। न्यूट्राम। नमस्कार, मी श्रीनिवास रेणुकदास आज दिनांकमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज दिनांकच्या अकोले कट्टा या कार्यक्रमामध्ये आज चर्चा करण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि शिवसेनेचे भूतपूर्व नेते बाजीराव दराडे आज आपल्यासोबत या ठिकाणी चर्चेसाठी आहेत। बाजीराव दराडे हे नाव गेल्या काही दिवसांपासून संगमनेर आणि अकोल्याच्या नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या नव्हे तर संपूर्ण राज्याच्या राजकारणामध्ये हे नाव चर्चेला गेलं आहे आणि आज विषयही तसाच आहे की बाजीराव दराडे यांच्याशी चर्चा करताना काही घटना ज्या काही गेल्या 2-3 दिवसापासून घडत आहेत या घटनांच्या संदर्भानं आज आपण त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत। नमस्कार दराडे साहेब। नमस्कार। तुमचं या अकोले कट्टा या कार्यक्रमामध्ये मी प्रथमतः तुमचं या ठिकाणी स्वागत करतो। धन्यवाद। दराडे साहेब, काय झाले की गेल्या काही दिवसांपासून ज्या पूर्वी जसं एकनाथ शिंदे यांची ज्या ठिकाणी एकदा 5-6 दिवसापूर्वी या ठिकाणी जी काही जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं जी काही सभा झाली आणि सभा झाल्यानंतर त्याच्या काही प्रतिक्रिया या ठिकाणी उमटल्या, त्याच्यानंतर तुमची जी काही प्रतिक्रिया आली, तुमची प्रतिक्रिया आल्यानंतरही काही त्याच्यानंतरही काही आणखी काही रिॲक्शन या ठिकाणी आल्या, ज्या रिॲक्शन अकोल्यामध्ये आल्या, संगमनेरमध्ये आल्या, संपूर्ण राज्याच्या राजकारणामध्ये या ठिकाणी त्याचे पडसाद या ठिकाणी उमटलेत। तर मला एक सांगा की ज्यावेळेस शिंदे साहेबांची या ठिकाणी सभा झाली त्यानंतर तुम्ही जी काही प्रतिक्रिया या माध्यमांमध्ये दिली आणि माध्यमांमध्ये प्रतिक्रिया दिल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही जे काही आमदार अमोल खताळ यांच्या संदर्भात जे काही वक्तव्य केलं होतं आणि ते वक्तव्य करण्याच्या अनुषंगानं जे काही संगमनेरमधून जे काही अमोल खताळ यांचे जे काही समर्थक होते ह्यांनी जी काही प्रतिक्रिया या ठिकाणी दिली की त्यांनी सांगितलं की बाजीराव दराडे यांना संगमनेरमध्ये पाय ठेवू दिले जाणार नाही, काय सांगाल? खऱ्या अर्थाने आपण बघितलं जागतिक आदिवासी दिन दरवर्षी होत असतो, परंतु शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब ह्या तालुक्यात येणार आणि आपण सगळ्यांनी बघितलं आहे की गेली 3.5 वर्ष या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये नगर जिल्ह्यामध्ये जे काय शिंदे साहेबांची शिवसेना उभी करायचं काम, शिवसेनेचं काम करायचं काम हे आम्ही करत होतो, आम्ही केलं। आमची माफक अपेक्षा एवढीच होती की ज्या पद्धतीनं पक्षामध्ये प्रवेश झाले आम्ही सोडून दिला तो विषय, होत आहे पक्षामध्ये कोणी येत असेल ठीक आहे, त्यांच्या पद्धतीनं घेतले, आमचं त्यांचं पटत नसेल तरी काम करू द्या, परंतु ह्या तालुक्यामध्ये मी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा मी संपर्क प्रमुख काम करतो आहे। माझ्या तालुक्यामधली जी लोकं घेतली शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये आली आणि आता आली म्हणतोय कारण मी आता त्या पक्षात नाही आहे, मी राजीनामा दिला आहे। मग ज्यावेळेस त्यांना घेतलं गेलं त्यावेळेस साहजिक आहे आपल्या तालुक्यामध्ये शिंदे साहेब येत आहे आणि उद्या तुम्ही शिंदे साहेब येताना सुद्धा तुम्ही तो कार्यक्रम तालुक्यातल्या लोकांनी ज्यांनी शिवसेना इथे जिल्ह्यामध्ये उभी केली त्यांचे नावं न टाकता तुम्ही तो कार्यक्रम अनाऊन्स करताय। शिंदे साहेबांची जी काही जवळची लोकं आहेत त्या लोकांनी हे सगळं घडवलं, त्याच्यात त्यांनी यशस्वीरित्या मला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून तुम्ही बघा ह्या सगळ्या तालुक्याला माहिती हे कोणी केलं, नगर जिल्ह्याला माहिती हे कोणी केलं आणि मग एवढं डावललं तरी आमची अपेक्षा होती, असे अनेक शिवसैनिक होते का शिंदेसाहेब असं करणार नाही, शेवटच्या क्षणापर्यंत शिंदेसाहेब निमंत्रित करतील, सगळ्यांना बसवतील आणि हे ज्या पद्धतीने संघटनेत चाललं हे बंद होईल, पण तो तसं झालं नाही। उलट तिथं त्या स्टेजवर आल्यानंतर काल परवा घेतलेला तो पक्षप्रवेशातला तो मेंगाळ, तो राज्याचे जबाबदार उपमुख्यमंत्री, पक्षाचे प्रमुख त्यांच्यासमोर तो उपटायची भाषा करतोय, लक्षात घ्या। आणि त्या जबाबदार माणूस नेता ते ऐकतोय का, ज्याने म्हणतो ते बी म्हणतो 4-5 वर्ष काय उपटलं, म्हणजे त्याला हे पण माहित नाही का शिंदे साहेबांनी बंड कधी केलं, 3-3.5 वर्ष झाले आणि 4-5 वर्ष काय उपटलं। दुसरी गोष्ट संपर्क प्रमुखाची जबाबदारी काय असते, खाली संघटनेत तालुका अध्यक्ष असतो, खालची उपजिल्हा प्रमुख असतात, ही बाकीची सगळी रचना असते, गटप्रमुख गणप्रमुख,
ही 100% केलेली आमच्या त्या लोकांनी सगळ्यांनी काम केलेलं. आम्ही असं कधीच ॲलिगेशन केलेलं नाही आहे की त्या लोकांनी काम केलेलं नाही. मग संजय वाकचौरे जे असतील, महेश देशमुख असेल, एकनाथ यादव असेल, नामदेव बोर्डे असतील, तिकडे सुभाष गायकर असतील, नामदेव मध्ये असतील, आमच्यात महिलाची संघटना महिला तालुका प्रमुख असतील, ही सगळ्या लोकांनी ज्या त्या लेवलला कामं केलेली. पण तो हा आल्यानंतर ज्या पद्धतीनं जे ॲलिगेशन झालं आणि ते साहेबांनी ते ऐकून घेतलं, मग मला तुम्ही सांगा, साहजिक आहे मी त्या कुटुंबातला प्रमुख म्हणून काम करत असताना एवढ्या लोकांपुढे ह्या अशा पद्धतीने प्रकार झाले. त्याच्यातला दुसरा एक प्रकार सांगतो की ज्यावेळेस प्रसारमाध्यमापुढे अमोलजी खताळ यांचं बाईट सुरू होती, त्यावेळेस त्यांनी उद्गार केले की मारुतीजींनी जे सांगितलं ते शिंदेसाहेबांनी ते त्याचा विचार गांभीर्याने केला तर संघटना वाढेल. म्हणजे तुम्ही एक पर्टिक्युलर गोष्ट डोळ्यापुढे ठेवून सगळीजण एकत्र येतात. शिर्डीवाला एक काहीतरी कानात सांगतोय, संगमनेरवाला एक काहीतरी कानात सांगतोय, अकोल्याला एक काहीतरी कानात सांगतोय, आणि मग तुम्ही ज्या पद्धतीने केलं, मला खूप बोलायचं आहे रेणुकादास साहेब. मी जे पक्षामध्ये 3.5 वर्ष मी माझ्याच लोकांवर अन्याय केला आहे. मी जातपात बघितली नाही, मी जातीच्या पलीकडे वागलोय. मी सगळ्या समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु यांनी सगळ्यांनी एकाच समाजाच्या लोकांनी माझ्यावरती अन्याय केला आहे. मी ते खूप सहन केलं आहे. मी 3.5 मी असाच बाजूला नाही. लोक सत्तेत येतात, मी सत्तेत लाथ मारून बाहेर पडलोय का. मला ते खुपलंय खूप की तुम्ही कशा पद्धतीनं लोकांना त्रास देतात. तुम्ही समाज व्यवस्थेत राजकारणात एवढा त्रास देत असेल तर तुम्ही गाव पातळीवरती ग्रामीण भागामध्ये एखाद्या अल्पसंख्याक माणसाला कसा त्रास देत असेल, हे मला खुपलं. आणि म्हणून मी जे वक्तव्य केलं मी विचारपूर्वक केलेलं आहे. मी जर एवढा नेता म्हणून वागत असताना मला जर एवढा त्रास होणार असेल तर तुम्ही सर्वसामान्य माणसाला चिरडून टाकशाल हो. म्हणून मला जे काही पुढं आणायचं आहे ते खूप काही पुढं आणायचं आहे. आणि म्हणून मी नुसतं तेवढ्या 2 गोष्टी बोलल्यानंतर तुम्हाला एवढा त्रास होतोय. मी कोणाला काही शिवीगाळ केली नाही, मी कोणाला काहीच केलं नाही. तुम्ही आज बघताय संगमनेरचे काही लोक, ती लोक तुम्ही त्यांची पार्श्वभूमी तपासा, कोण कोण पुढे येऊन बोलतंय. चांगला माणूस बोलत नाही कोणी. तुम्ही त्याच्यातले तुम्ही बघा, ती जी लोक आमचीच आहे, पण मला अजून त्यांच्यावरती बोलायचं नाही. ते काय काय बोलताय हे आम्ही बघतोय, त्यांचे काय काय कोणाचे उपक्रम हे आपल्याला माहिती आहे. परंतु त्यांना ठीक आहे, त्यांना सत्तेचा उपयोग होत असेल, माझ्यावरती बोलून त्यांना जर आमदार महोदय आणि पक्ष काही पारितोषिक देणार असेल तर मी त्यांच्यावरती बोलत नाही. त्यांनी त्यांचा तो फायदा घेतला तर काय हरकत नाहीये. पण मी असं काहीच चुकीचं स्टेटमेंट केलेलं नाही. माझं एवढंच विनंती होती का मी सिनियर आहे पक्षामध्ये. अमोलजी खताळ हे पक्षामध्ये नंतर येऊन ते आमदार झाले, ते पक्षाने त्यांना आमदार केले, तरी पण त्यांनी एवढं तरी थोडं ठेवलं पाहिजे की मी संपर्क प्रमुख म्हणून मी काम करतोय, तर माझ्या विरोधात मी केलेला माणूस मारुती मेंगाळ तो सभापती गेला, त्याला तुम्ही येऊन ताकद द्यायची काही आवश्यकता नाही आहे. तुम्ही तुमचं राजकारण, तुमच्याकडे आम्ही काही डवळाडवळ करत नाही. तुम्ही अकोल्यात तेवढ्या गोष्टी करू नये, हा एक संदेश होता आमचा. त्याचा विपर्यास करून तुम्ही संगमनेरमध्ये फिरायचं नाही. आम्ही तुम्हाला त्यांच्या काही 2-4 लोकांचे चुकीच्या पद्धतीने फोन आले, ते टॅपिंग आहे, ते आम्ही तुम्हाला दाखवू वेळ आल्यावरती. आणि म्हणून अशी जर संस्कृती, अशा पद्धतीचे लोक जर सत्तेच्या आजूबाजूला फिरत असेल तर मला वाटतं सर्वसामान्य आणि मला वाटतं चांगल्या लोकांचं राजकारणामध्ये बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होईल. तुम्ही गावगुंड घेऊनच काम करणार आहे का सगळेजण? तुम्ही गावामधली चांगली लोक नाही आहे का? तुम्ही कशा पद्धतीनं लोकांना बोलायला लावणार आहे? तुमचा काय, हा ठीक आहे, मी तुमच्यावरती बोललो, म्हणजे काय बोललो की तुम्ही अकोल्यात येऊन काम नाही केलं पाहिजे किंवा अकोल्याच्या संघटनेत करू नका. तेवढं त्याच्या बदल्यात तुम्ही एवढ्या लोकांना बोलायला लावलं. माझ्याकडे लोक नाही अशातला प्रकार नाही, पण मी माझ्या प्रश्नांचे उत्तरं मीच देणार आहे. मी सर्वसामान्य लोकांना ओढणार नाही त्याच्यामध्ये. मी सर्वसामान्य लोकांना सांगणार नाही तुम्ही जाऊन पुढे बोला. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की ते जे काही लोक बोलत आहेत त्यांचा बोलविता धनी जो आहे हा आमदार अमोल खताळ आहेत, असं तुमचं म्हणणं आहे का? प्रश्नच नाही. प्रश्नच नाही. नसेल तर ते त्या तालुक्याचे प्रतिनिधित्व करतात ना, त्यांनी सांगायचं माझा विषय घेऊन तुम्ही बोलू नका. बरोबर.
त्यांना विचारल्याशिवाय ते बाहेर देतात का? तुम्ही आज मला विचारूनच इथे आता आला ना, आपण बोलतोय ना, म्हणजे शेवटी एवढं कम्युनिकेशन आहेच आहे, तो विषयच नाही. परंतु ते शेवटी त्यांनी समजून घ्यायला पाहिजे काय लेवलला बोललं पाहिजे. आपण संगमनेरमध्ये फिरायचं नाही, इकडं फिरायचं नाही, त्याची शाबासकी त्यांना काय मिळणार असेल ते मिळेल, तो काय विषय नाही. परंतु त्यांनी जे तुम्हाला जे आव्हान दिलंय किंवा तुम्ही संगमनेरात येऊन दाखवा, संगमनेरात पाय ठेवून दाखवा, तुम्ही काय म्हणजे संगमनेरात जाणार की नाही? संगमनेरमध्ये पाय ठेवून दाखवा, संगमनेरमध्ये येऊन जा, म्हणजे मला वाटतं ही गुंडशाही दहशतशाही नाही आहे. संगमनेरमध्ये जाणारच. संगमनेरमध्ये माझं दररोजचं काम असतं, मी दररोज जाणार संगमनेरमध्ये. दुसरी गोष्ट अजून अशी की ज्यावेळेस अमोल खताळांवर तुम्ही बोलल्यानंतर ज्यावेळेस जशा प्रतिक्रिया त्या ठिकाणी संगमनेरवरून उमटल्या, तसंच ज्यावेळेस तुम्ही डॉक्टर जालिंदर भोर यांच्या संदर्भानं ज्यावेळेस माध्यमांसमोर ज्यावेळेस आता त्या दिवशी बोललात, त्यानंतर सुद्धा एक प्रतिक्रिया जे उमटली की जे काही ग्रामस्थ आहेत भोर म्हणजे जे अंबडचे, त्या ग्रामस्थांनी देखील या ठिकाणी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन तुमच्यावर काही ज्या काही प्रमाणात जी काही टीका केली, त्या ठिकाणी जी काही टीका केली, त्या टीकेला तुम्ही त्या टीकेकडे तुम्ही कसं पाहता आणि त्याबद्दल काय सांगाल? मी त्या टीकेला मी काहीच बघत नाही. याचं कारण असं की ते 4-2 लोक येऊन बोलले होते. मला माहिती अंबड गावातले 70% लोक माझ्या बरोबर आहे, याचा मला पूर्ण आत्मविश्वास आहे. मला अंबड गावामधून सगळ्यांचे फोन आले. आता त्यांचे नावं घेत नाही मी. ते बोलले साहेब तुम्ही काहीच काळजी करायची नाही, ते 4-5 जण म्हणजे काही गाव नाही आहे, तुम्ही काहीच चुकीचं बोललेलं नाही. इथं अशा पद्धतीनं चाललंय की म्हणजे आम्हाला ते बोलायचं नाही आहे. त्या ग्रामपंचायतमध्ये काय चाललंय, त्या तिथल्या स्थानिक राजकारणामध्ये काय चाललंय, ह्या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा घेऊन ती माझ्याकडे आली होती. त्यांनी सगळं मला सांगितलं त्या ग्रामपंचायतमध्ये काय झालं, कोण कोण काम करतंय, कशा पद्धतीनं काम केलंय. पण म्हणलो त्याला आपण त्याला हे वेगळं राजकारणाचं वळण लागल. तो विषय तुम्हाला जो काय मी जिल्हा परिषद स्तरावरती ग्रामपंचायतच्या काय अडचणी काही अनियमितता झाल्या त्या विषयावरती आपण ग्रामपंचायतला तो वेगळा विषय घेऊ, ह्याच्यात ते घाल घुसड नको म्हणून असं वाटायला नको. परंतु नाही म्हणजे हे सगळं त्यांनी ताकद दिलेल्या लोकांनीच केलेलं आहे सगळं. तरी पण मी तो विषय बाजूला ठेवला, म्हणलं नको लगेच. आणि असं काही नाही, अंबड आणि अकोला आणि शमशेरपूरलाही लांब नाही, आपण तालुक्यातलेच आहे. पण मला एक म्हणायचं, जालिंदर भोरने येऊन पत्रकार परिषद घेतली पाहिजे. ह्या लोकांना कशाला बोलायला लावतात? मी नाही बोलायला लावू शकत का? अरे मी पण दररोज पत्रकार परिषद, दररोज लोक बोलतील माझ्या बाजूनी, पण ते कशाला? ते 4-5 दिवस त्यांनी तयारी केली तेव्हा ते बोलायला आले बिचारे इथपर्यंत. परंतु ते योग्य नाही. मी तुमच्यावरती बोललोय, तुम्ही या त्याचं उत्तर द्या, हेच लोकांना अपेक्षित आहे. मी जे बोललो, मी जर चुकीचं बोललो असेल तर मग आता काही लोकांनी मला सांगितलं की अमोलजी खताळ जे म्हणतात की मला तसं बोलायचं नव्हतं, की माझा विषय वेगळा होता, ते वेगवेगळे विषय होते, ते सिरियस सुटले पाहिजे होते. म्हणतो ठीक आहे ना, जर तुम्ही माझ्या विरोधात काय बोललेलं नसेल किंवा माझ्या विरोधात काही सांगितलेलं नसेल एकनाथ शिंदे साहेबांना, तसं तुम्ही मीडियापुढं स्पष्टीकरण द्या, मी पण माझं स्पष्टीकरण देऊन टाकेन. बरोबर आहे की नाही? परंतु जे चाललंय त्यांना माहिती, आपल्या अंतर्मनाला विचारलं पाहिजे, अरे यार आपण खरंच आपल्या बाजीराव दराडेंविषयी आपल्या मनात द्वेष आहे का नाही हे आपलं अंतर्मनच सांगू शकतं, दुसरं कोणीच सांगणार नाही ना. मला जे काही जाणवलं, मला जे 4-5 महिन्यामध्ये जे जाणवलं त्यांच्याविषयी, शेवटी जे जाणवलंय, आता ज्या पद्धतीने आपल्याला त्रास दिला जातोय ते आपण बोललं पाहिजे ना कुठेतरी. आपला नेता ऐकून घेणार तसं ठीक आहे बाबा, तुम्ही यांचं ऐकूनच पक्ष वाढवा, आमचं काय म्हणणं नाही, आम्ही बाजूला होतो, असा विषय. बरोबर. दुसरी गोष्ट अजून अशी की तुम्ही ज्यावेळेस हे जे काही सगळं सांगत आहात, हे आता मागापासून आपण जे चर्चा करताय, तुम्ही मागापासून असं म्हणताय की गेल्या काही पक्षामध्ये जे काही गोष्टी घडल्यात, जे काही झाले, ती काही गोष्ट जी आहे मी भविष्य काळामध्ये या ठिकाणी सांगणार आहे. अजून काही गोष्टी मी सांगितल्या नाहीत. काय नेमक्या अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला या ठिकाणी सांगायच्या आहेत असं तुम्हाला असं वाटतं? अनेक गोष्टी आहे. आपण ज्यावेळेस एखाद्या नेत्यावरती विश्वास ठेवतो आणि विश्वास ठेवून ज्यावेळेस आपण पुढं जात असतो, त्यावेळेस आपण जातीपातीच्या पुढं गेलेलो असतो. पक्षामध्ये कुठल्या जातीचा माणूस नसतो. पण तुम्ही बघा, नगर जिल्ह्यामध्ये वरून तर खालपर्यंत एकही ओबीसी समाजाचा माणूस या संघटनेमध्ये चांगल्या पदावरती काम करत नाही. दोन्ही जिल्हा प्रमुख हे बहुजन समाजाचे, मराठा समाजाचे दिलेले. सगळीकडे तालुका प्रमुख असतील, सगळ्या लेवलची लोक बघा तुम्ही. असा एकही निवडून माणूस नाही का तुमच्याकडे इतर समाजाचा?
मग तुम्ही हे शिंदे साहेबांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी जाऊन सुद्धा शिंदे साहेबांनी याच्यावर दखल घ्यायला पाहिजे. सगळ्या समाजाला न्याय दिला पाहिजे तुम्ही, तर संघटना असते, नाही तर संघटना राहत नाही कधी. तुम्ही प्रमुख पदावरती जर सगळेच बहुजन समाजाचे काम करणार असेल, बाकीचे इतर समाजाच्या लोकांनी कुठं जायचं आणि त्यांनी का म्हणून तुम्ही संघटनेमध्ये काम करायचं? हां, आणि हे करत असताना शेवटी आम्हाला ह्या गोष्टींची खूप खंत आहे की आम्हाला जाणीवपूर्वक आम्हाला ओबीसी अल्पसंख्याक लोकांना संघटनेत काम करत असताना बाजूला ठेवलं गेलं. दुसरी गोष्ट अजून अशी आहे की ज्यावेळेस मेंगाळ आणि दराडे हा जो काही वाद अख्ख्या संपूर्ण तालुक्याने या ठिकाणी बघितला, मग तो संघटनात्मक पातळीवरच्या गोष्टी असतील किंवा अन्य काही ज्या काही गोष्टी असतील, हे सगळं होत असताना ज्यावेळेस जागतिक आदिवासी दिन अकोल्यामध्ये साजरा होत असताना ज्यावेळेस राज्याचे माजी उपमुख्यमंत्री ज्यावेळेस अकोल्यातून त्यांची मिरवणूक ज्यावेळेस बाजारतळापर्यंत आली, त्या मिरवणुकीमध्ये आत्ता 1-2 दिवसापूर्वी सकल हिंदू समाजाने एक निवेदन दिलं की त्यात म्हटलंय की बुवा ही जी काही मिरवणूक निघाली होती, ह्या मिरवणुकीमध्ये नंग्या तलवारी असतील किंवा जे काही शस्त्र घेऊन या ठिकाणी जे काही लोक नाचले, त्यानंतर जे काही रावण संघटनेला या ठिकाणी जे काही संघटनेचे काही कार्यकर्ते या ठिकाणी सहभागी झाले होते, टी-शर्ट घातले होते, रावणाचा त्या ठिकाणी प्रचार करत होते. तुम्ही ह्या गोष्टीकडे नेमकं कसं पाहता? मला वाटतंय आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये जे सरकार स्थापन केलं गेलं, एकाच अजेंड्यावरती सरकारमध्ये हिंदू म्हणून ज्या काही आपण राम मंदिर असेल या सगळ्या गोष्टीवरती आपण फोकस झाला. आणि मग हा जर फोकस होत असताना हा कार्यक्रम होत असताना आदिवासी समाजाने मुख्य प्रवाहामध्ये आलं पाहिजे. आदिवासी समाज हा भरकटला गेला नाही पाहिजे, त्याची सामाजिक प्रगती झाली पाहिजे, त्याची सर्वांगीण यांनी त्याची प्रगती झाली पाहिजे, असं एक धोरण आहे. आणि परवा जो प्रकार झाला आदिवासी जागतिक दिन, 100% ह्यापेक्षाही मोठा त्याला वेगळं स्वरूप दिलं गेलं पाहिजे की त्या समाजामध्ये मी म्हणतो किती ह्या तालुक्यात सर्वे झाला पाहिजे की किती कुटुंब ही आज वेगवेगळ्या योजनांपासून वंचित आहे, शिक्षणाची काय परिस्थिती आहे, त्यांची आर्थिक काय परिस्थिती आहे, ते कुटुंब कुठे चालले, सामाजिक काय आहे, ह्या गोष्टी सोडून अकोल्यामध्ये जो आदिवासी जागतिक दिन साजरा झाला, तुम्ही सांगताय ते ठीक आहे. म्हणजे रावणाचे फोटो किंवा त्यांच्यामध्ये काही समाज रावणाला मानणार आहे असं त्या काही आदिवासी समाजात म्हणलं जातं, परंतु हरकत नाही. परंतु तलवारी नाचवणं किंवा बंदुका नाचवणं किंवा थोडासा वेगळ्या पद्धतीनं धिंगडशा घालणं, मला वाटतं हे न शोभणार आहे. आणि त्याच्यामुळं संस्कृतीचं हे दर्शन नाही आहे. संस्कृती चांगल्या पद्धतीनं त्यांनी आलं पाहिजे, कार्यक्रम केला पाहिजे. परंतु हे जे केलं हे ठराविक काही लोकांनी केलं आहे. आदिवासी समाजातलं मी म्हणतो 90% समाज हा चांगला आहे. त्याच्यामध्ये ही जी कोणी अपप्रवृत्ती आहे ह्या समाजामधली, पण ह्या नेत्यांनी सुद्धा त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे ना. हे नेत्यांचेच पोस्टर घालून, बॅनर घालून ही जर लोक असं त्याच समाजाला उद्या सर्वात जास्त अडचण ही आदिवासी समाजाला येणार. त्याच्यामुळं आदिवासी समाजाला आल्यामुळं ती साहजिकच आपण सगळ्यांनाच अडचणीचा विषय आहे. तो विषय व्हायला नाही पाहिजे. तो फार मोठा स्तरावरचा विषय आहे. परंतु हा वरिष्ठ स्तरावरच्या शासकीय यंत्रणेने, वरिष्ठ स्तरावरच्या नेत्यांनी हा काय प्रकार झालेला आहे याच्यावरती त्याच्यावर अभ्यास करून बोध घेतला पाहिजे की नक्की काय प्रकार आहे हा. मी आपल्यासमोर जाहीर बोलून किंवा जाहीर त्याच्यावरती काहीतरी विश्लेषण करण्यापेक्षा याची तातडीने उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी याची शहानिशा केली पाहिजे. नक्की हा प्रकार काय आहे, नक्की हा प्रकार आदिवासी जागतिक दिन चांगल्या पद्धतीने साजरा झाला, परंतु त्याच्यात हे जे काही प्रकार घडले याच्यावरती एक कमिटी स्थापन करायला पाहिजे आणि ह्या कमिटीने त्याची शहानिशा केली पाहिजे. नक्की याच्यात दोषी कोण आहे. दुसरी गोष्ट अजून अशी की गेल्या काही दिवसांपासून त्या दिवशी जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी काही गालबोट लागलं, त्या ठिकाणी धक्काबुक्की झाली, काही ठिकाणी पोलिसांना सुद्धा धक्काबुक्की झाली. जो काही त्या ठिकाणी प्रकार घडला त्याच्यावर सुद्धा राज्यभरावरून रोहित पवार असतील अनेक लोकांनी त्याच्यावर टीका केली. तुम्ही त्याच्याकडे नेमकं कसं पाहता? विषय असा आहे की त्या दिवशी 2 आदिवासी दिन झाले अकोले तालुक्यामध्ये
तसे 3 किंवा 4 व्हायला पाहिजे, पण 2च झाले. एक आदिवासी दिन हा ठाकर समाजाचा दिसला आणि दुसरा आदिवासी दिन हा महादेव कोळी समाजाचा दिसला आणि त्या स्पिरिटनेच होते. आता विषय असं झाला की 2 वेळा रिशेड्यूल झालं कार्यक्रमाचं ठाकर समाजाच्या आणि जो 11-12 वाजताचा कार्यक्रम होता तो 3 वाजता सुरू झाला आणि मग ती सगळी गर्दी येत असताना साहजिकच किरण लामटे यांची जी गर्दी आहे ती वरून येताना उशीर झाला आणि मग त्या दोन्ही समाजामध्ये त्या समाजामध्ये अशी भावना झाली का हे जाणून बुजून केलं. कोणी ठाकर समाजाने हे जाणून बुजून हा कार्यक्रम लेट केला आणि आम्हाला उगीच तिकडे थांबावं लागलं. ते प्रामाणिक तिकडे थांबले होते यांचं संपेपर्यंत. यांची सगळी रॅलीमध्ये गेली का त्यांना रॅली तिकडून बस स्टँडवर आणायची होती, परंतु यांच्या रॅली डिले झाल्यामुळं त्यांची रॅली डिले झाली आणि ती वाजत वाजत इथं कुठेतरी क्रॉस झाली आणि ती क्रॉस होत असताना तिकडून सभा संपत आली आणि शेवटी पोलीस प्रोटेक्शन किंवा जो काही प्रोटोकॉल असतो की तुम्हाला रस्ता क्लिअरन्स करायचा असतो, त्या क्लिअरन्स करताना किंवा त्यांचा बँजो वाजू नका असे तिकडं सभा सुरू होते. सभा सुरू असताना डिस्टर्बन्स होत होता आणि म्हणून काही तिथे पोलिसांना प्रोटोकॉल दिले गेले की तुम्ही हे बंद करा किंवा ते पुढं न्या आणि त्याच्यामध्ये ती बंद करण्याच्या ह्याच्यामध्ये गैरसमज होऊन DYSP आणि काही समाज बांधव हे भिडले गेले आणि त्याच्यातून आमदाराचे काही जवळचे कार्यकर्ते आमदार आणि तो मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला. म्हणजे तिकडून बंद करायला सांगितल्यामुळं वाद निर्माण झाला असा त्यांचा गैरसमज झाला असेल किंवा झाला आणि त्याच्यातून ते त्यांच्या भाषणात त्यांच्या बोलण्यातून ती अपशब्द झाली, चिडाचिडी झाली. आता मला वाटतं ह्या अशा गोष्टी व्हायला नाही पाहिजे जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी तरी, परंतु ही दरी निर्माण झाली. ती समाज एकत्र येऊन काम केलं पाहिजे, ती दरी निर्माण झाली त्या दिवशी. दुसरी गोष्ट अजून अशी की हे सगळं काही 2-4 दिवस जे घडत होतं आणि त्यानंतर माजी खासदार सुजय विखे या ठिकाणी एका खाजगी कार्यक्रमासाठी सुगावला या ठिकाणी आले होते आणि त्या खाजगी कार्यक्रमामध्ये ते बोलता बोलता ते म्हटले की बुवा अकोले तालुक्याला खऱ्या अर्थाने मेंदूच्या डॉक्टरची आवश्यकता आहे, असं एक विधान त्यांनी त्या ठिकाणी केलं. ह्या विधानाकडे तुम्ही नेमकं कसं पाहता? नाही, आता सुजय विखे पाटील यांनी ते जे काही विधान केलं, आता शेवटी त्यांचा विधानाचा निष्कर्ष आता तालुक्यामध्ये 2-3 प्रकार घडले होते. ते कोणत्या आशयाने बोलले, परंतु ते राजकीयच बोलले हे 100% आहे. म्हणूनच त्यांचा भविष्यातला जो त्यांना जे काही ऑपरेशन करायचं असेल, उद्या काय शेवटी उद्या येणाऱ्या जिल्हा परिषदे पंचायत समित्या, उद्या 29ला 27 नंतर जे काय म्हणजे जे काही त्यांची व्यवस्था असेल पुढची वाटचाल, त्या वाटचालीच्या दृष्टीने मला वाटतं डॉक्टर सुजय विखे साहेब त्यांनी हे विधान केलेलं आहे आणि खूप विचारपूर्वक ते विधान केलेलं आहे. ते सगळ्यांना त्याचा बोध जो तो जास्त त्याच्या पद्धतीने घेईल, पण येणाऱ्या काळातल्या निवडणुकांवरती आणि येणाऱ्या राजकारणामध्ये मला वाटतं भविष्यातल्या राजकारणामध्ये संगमनेरप्रमाणे अकोल्यात सुद्धा विखे पॅटर्न आणि थोरात पॅटर्न हे दोन्ही पॅटर्न एकमेकांच्या विरोधात लढताना आपल्याला दिसतील. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की बाबा भविष्य कालखंडामध्ये थोरात आणि विखे हे अकोल्यामध्ये राजकारणात सक्रिय होतील असं तुम्हाला वाटतंय का? 100% डोके दोघांकच आहे ना सध्या. दुसरी गोष्ट अजून अशी की हे सगळं प्रसंग सगळा घडला, एकनाथ शिंदे येऊन गेले, हे सगळं झालं आणि त्याच्यानंतर तुम्ही तातडीने एकदम तडकाफडकी तुमचा जो काही संपर्क प्रमुख पदाचा जो राजीनामा आहे तुम्ही तातडीनं तो मुख्यमंत्र्यांकडं तो या ठिकाणी पाठवून दिला. काय म्हणजे नेमकं मनाला वेदना होत होत्या की अगदी म्हणजे एकदम तुम्ही असा सडनली तो देऊन टाकला? नेमकी काय घुसमट होत होती तुमची, नेमकी काय होत होतं नेमकं की बाबा रागाने तो द्वेषाने देऊन टाकला की बाबा ह्या लोकांना ह्या एकनाथ शिंदेनी या पक्षामध्ये प्रवेश दिला म्हणून तुम्ही तातडीने तो राजीनामा दिला? असं अजिबात नाही, मला त्याचा अजिबात राग आला नाही. याचं कारण असं की मला आपण जिथं जे काम करतो
ते काम करताना ज्या एनर्जीने काम करतो ते काम केल्यानंतर त्याची कुठलीच फळाची अपेक्षा ठेवत नाही. पहिली गोष्ट मी कुठलीच अपेक्षा नाही ठेवली. तुम्ही बघा, मला जे जे करणं शक्य आहे, कोणी येऊ अगर नाही येऊ, मी माझं काम करत राहिलो, मोकळ्या मनाने काम करत राहिलो. आणि मी तर असं म्हणत होतो की मला हे सगळं होण्याच्या आधीच मला या जबाबदारीतून मुक्त केलं पाहिजे यांनी. कारण शेवटी काय आहे, पक्षाची एक रचना असते. एकनाथ शिंदे साहेबांनी किती रात्रंदिवस काम केलं, त्या खालच्या रचनेने जर प्रॉपर काम केलं नाही, महिन्याला जर इथं सचिव बदलले, अहो काय काम करणार आहे आपण. आपल्याला त्या सिस्टममध्ये काम, मला आपल्याला गदावर काम करायला अजिबात आवडत नाही, सिस्टममध्ये काम केलं पाहिजे. आणि जर आपण एवढ्या पाट्या टाकून जर आपण इथं सगळे प्रामाणिक असून जर आपल्याला शिंदे साहेबांनी आम्ही ज्या माणसाला पंचायत समिती सभापती आणि त्याला राजकीय अस्तित्व तयार करून दिलं, एक समाज म्हणून तयार करून दिलं, आणि त्याला त्यांनी तेवढी तर पार्श्वभूमी घ्यायला पाहिजे की हा नक्की कसा आहे, कसं याची हे झालं. आपल्या कार्यकर्त्यांना थोडे विचारलं असतं तर आम्ही सगळं सांगितलं असतं. परंतु एक माझ्या विरोधातल्या एका गटातल्या काही लोकांनी ते शिंदे साहेबांपर्यंत बिंबवून आमदार होईल, हा असं होईल, तो तसं होईल, आणि त्याला घेऊन गेलं, प्रवेश केला. साहजिक आहे ना, मला तालुका लेवलला काम करत असताना मला माझे कार्यकर्ते, माझा बाकीची सगळी लोक मला विचारणार आहे, अरे साहेब असं कसं काय आलं, तुम्ही तर समाजातले, तुम्ही तर त्या पक्षातले प्रमुख माणसं, तरी तुम्हाला न विचारता झालं असं. आपण काय 2 महिने झाले, 3 महिने, पण न विचारता साहेबांनी ज्यावेळेस इथे एंट्री मारली, मी त्याच्या आधीच ठरवलं की आपल्याला हे पक्ष नको आणि काहीच नको. आपल्याला जर अशा पद्धतीनं काम करायची जर वेळ येत असेल तर मग आपण नाही केलेलं बरं. आपण काही काम करू शकतो, आपल्याला काम केलंच पाहिजे. राजकारणात असं काही नाही, आपण सामाजिकही काम करू शकतो. आपण आपलं जे काही काम असेल ते करू, पण स्वाभिमानाने करू. आपण असं कोणापुढं नतमस्तक व्हायला आपण काय विनाकारण मिंदे होणार नाही, कोणाचे बिलकुल मिंदे होणार नाही. स्वाभिमानाने काम करू आपण. तुम्ही राजीनामा दिलाय, आता राजीनामा दिल्यानंतर इथून पुढची जी काय राजकीय वाटचाल जी आहे तुमची, ती नेमकी कशी असणार आहे, त्या म्हणजे ती वाटचाल कशी असणार आहे या संदर्भात तुम्ही काय विचार केला आहे का, किंवा काय प्लॅन चालू आहे? सर्वात महत्त्वाचं की ह्या अकोला तालुक्यामध्ये काम करत असताना, आता मी अकोल्यात काम करतोय, माझे सगळे समाज बांधव हे संगमनेरमध्ये आहे. सगळे समाज बांधव माझे संगमनेरमध्ये आहे, सिन्नरमध्ये आहे. माझे सगळे मी ज्या आज मी ओबीसी समाजातला माणूस म्हणून आहे, मग ती लोक सगळे मला विचारतात की साहेब तुम्ही कशाला असं काम करतात, तुम्ही आजपर्यंत कधी कोणत्याही जातीचा उल्लेख केला नाही, तुम्ही कोणत्याही जातीला जात म्हणून बोललं नाही, तुम्ही आज माणूस म्हणून इथं ह्या तालुक्यामध्ये सगळ्यांमध्ये काम करताय, तुम्ही कधीच असं भेदभाव केला नाही, आणि तरी पण आम्हाला दिसतंय असं प्रत्येकाने खंत व्यक्त केली. मला कमीत कमी 500 फोन आले असतील जबाबदार माणसांचे, का आम्हाला दिसतंय की जाणीवपूर्वक तुम्ही ओबीसी म्हणून तुम्हाला टार्गेट केलं जातंय. अरे म्हणलो, जरी मला ओबीसी म्हणून टार्गेट केलं तरी आज माझ्या संगे बहुजन समाजाची माझी सगळी मित्रमंडळी आहे. जे करत असतील मला ओबीसी म्हणून टार्गेट, ते माझे दुश्मनच आहे, ते माझे विरोधकच आहे. त्याच्यामुळे तो काही चिंता करायची कारण नाही. परंतु माझे जे संबंध जपण्याचं जे काम आहे, मी समाज म्हणून त्यांच्या संघ माझे तेवढेच आहे. हा, आज तुम्ही सांगा तुमच्या आज ओबीसी संघटनेला माझी गरज आहे किंवा मी काम केलं पाहिजे, त्या समाजासाठी मी काम करेल ना, 100% काम करेल. परंतु आता अशा पद्धतीनं माझ्या अन्याय होतो म्हणून माझी कोणाला तरी काळजी वाटते. मला माझी जशी काळजी वाटते तरी मला पण कोणाची तरी काळजी वाटली पाहिजे. त्यांच्यासाठी काम करायचं आहे, त्या सगळ्यांसाठी आपण काम केलं पाहिजे. आणि म्हणून जे दुर्लक्षित आहे, ज्यांच्यावर अन्याय होतो, कायमच आपण ज्यांच्यावर अन्याय होतो, कोणाची एखादी गोष्ट चुकीची होत असेल तर आपण तिथं धावून गेलो पाहिजे, ह्या भावनेने आपण काम करणार आहे इथून पुढे. मग कुठल्या राजकीय पक्षात प्रवेश करणार आहात का काय नाही संदर्भाने, किंवा काय तुम्हाला काही लोक संपर्क करतायत का काय, किंवा काय असं काही घडतंय का काय? मला तसे माझ्याकडे संपर्कात सगळे आहे, परंतु मी आता ठरवलेलं आहे सध्या तरी कुठल्याही राजकीय पक्षामध्ये प्रवेश करायचा नाही. जे काही काम करायचं आहे आपला, शेवटी मी जे काही जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, मी दोन्ही वेळेस वेगवेगळ्या पक्षामधून निवडून आलो. त्यावेळेस मी माझं जे काही नेटवर्क आहे, माझं जे काम आहे, माझे जे संबंध आहे, ह्या संबंधावरती निवडून आलेलो आहे. मी काय कोणत्या पक्ष म्हणून कधी निवडून आलेलो नाही आहे.
त्यामुळं ती आयडेंटिटी घेऊन विनाकारण परत कुठेतरी पक्ष प्रवेश करणं किंवा आता काय कोणत्या पक्षात म्हणजे आपण कुठल्याही पक्षात गेलं तर पळसाला 3च पाने असं मला वाटतंय. त्याच्यामुळे ते गट तट करण्यापेक्षा एक प्लेन मनाने आपण विचार करून आपण काम करू. जे काय काम करायचं आहे आपल्याला, जे सामाजिक काम करायचं आहे, जे समाजात जे आवश्यक आहे ते काम करायचं आहे, ज्या घटकासाठी आपल्याला ज्या घटकाला मुख्य प्रवाहात आणायचं आहे ते काम आपण एक उभं करू. एक थोडंसं कोणाचे बर्डन, कोणाची अशी प्रेशर नसणार. पक्ष आला की ध्येय धोरण आलं, ते सगळ्याच गोष्टी आल्या. त्याच्यामुळे पक्ष म्हणून सध्या आपण कुठल्याच याच्यात विचार करत नाही. संपर्कात आहे तरी त्यांना आपण सांगितलंय मी सध्या विचार करत नाहीये. तसं काही असेल तर आपण पुढचा विचार पुढं करू सांगितलं. मला असं म्हणायचं की तुम्ही आता मगाशी ओबीसींचा उल्लेख केला किंवा हे सगळे समाज बांधव तुम्हाला विचारतायत, मग असं काय आहे की काय ओबीसींचं काही संघटन उभं करण्याचा विचार करताय किंवा काय एखादा सामाजिक फोरम उभा करण्याचा विचार करतायत, असं काही डोक्यामध्ये चाललंय? बघितलंय ज्या वेळेस जरांगे पाटलांनी प्रचंड मोठं आंदोलन उभं केलं त्याच ताकदीने संगमनेर असू द्या, अकोला असू द्या, ओबीसी शेवटी ते साहजिक आहे. हे समाजावाला कधी समाजात येतच. त्यात मी नाकारून शकत नाही किंवा मी नाही बोललो तरी ते कळतं आणि मी बोललो नाही तरी मला उद्या या रस्त्याने सांगणार आहे हे ओबीसीचे नेते असं म्हणणारच आहे. किंवा आपण एक शब्द जरी एक स्टेटमेंट जरी गेलं तरी त्याला तिथं लगेच अंडरलाईन केली जाते राजकारणामध्ये. कारण शेवटी राजकारणामध्ये तुम्हाला आयडेंटिटी लावून तुमचं प्लस मायनसचे गणित करण्यासाठी विरोधक तुमच्यासाठी बसलेले आहे, त्यात काही नाकारता येणार नाही. परंतु त्यावेळेस सांगतो तुम्हाला, आज मला वाटतं त्या गोष्टीला 2 वर्ष झाले, 1.5 ते 2 वर्ष झाले आणि 3 वर्षापासून ह्या तालुक्यातली सगळी ओबीसी नेते, सगळे अल्पसंख्याक नेते मला कायम सांगतात का शेवटी काही नाही झालं, एक बहुजन समाज आणि बाकीचे इतर ओबीसी अल्पसंख्याक अशी एक खतखत आहे या तालुक्यामध्ये. आणि त्यांना वाटतं की कोणा अन्याय करण्यासाठी नाही, पण एक आपलं संघटन असावं. कोणा अन्याय करण्यासाठी मुळीच समाजाचा वापर करायचा नाही. ओबीसी समाज असेल किंवा बहुजन समाज असेल किंवा बाकीची सगळी समाज असेल, आदिवासी समाज असेल, हे काय कोणा अन्याय करण्यासाठी संघटना बांधायची नसते. परंतु ही एक रूढ आहे किंवा ही प्रथा आहे की आपलं समाजाचं संघटन ही आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी असेल की अन्याय होत असेल त्यावेळेस करायचं असेल. मला 4 वर्षापासून ही सगळी मंडळी सांगताय तर तुम्ही मुख्य प्रवाहात या, ओबीसीच्या मुख्य प्रवाहामध्ये या आणि आमचं नेतृत्व करा. परंतु मी त्यांना जबाबदारपणे सांगितलं की मला सगळ्या समाजाच्या लोकांनी निवडून दिलेलं आहे. मी माझ्याकडे मी ज्या गटातून नेतृत्व करतो किंवा ज्या पक्षात आहे मला सगळ्या समाजांचं नेतृत्व करायचं संधी आहे. मी तुम्हाला लागेल ती मदत करेल. तुमचं संघटन तुम्ही चांगलं उभं करा. मग इकडं बहुजन समाजांनी ज्या वेळेस आपल्याला मदतीचा हात मागितला त्यांना आदिवासी समाजामध्ये आपण काम करतोय. मला एकटा ओबीसी समाज म्हणून मला मध्ये येता येणार नाही असं मी त्यांना आत्तापर्यंत सांगितलं. परंतु आता मी जिल्हा परिषद आहे माझी संपली, मी पक्षाकडे जी काही जबाबदारी होती ती पण मी आता देऊन टाकली. मग आता मला वाटतंय की ही लोक सगळे आपल्याला विनंती करतात, आपल्याकडे एक वेगळ्या आशयाने बघतात आणि मग काय जे काही जेवढे दिवस शक्य होईल त्यांच्यासाठी जे शक्य होईल, त्यांच्या जे काही प्रश्न असतील, अडीअडचणी असतील, त्यांच्यावरती काही विषय असतील, संघटनेचे विषय असतील, समाजासाठी काही वेगळ्या विषय असेल तर मग एक मागं राहिलेला अकोला तालुक्यामध्ये मागं राहिलेला समाज असेल तर ओबीसी अल्पसंख्याक समाज आहे. बहुजन समाजाला नेते आहे आमच्या तालुक्यात, तिथे काय मला नेता म्हणून स्वीकारणार नाही कोणी. आदिवासी समाजात किरण लामटे असतील, वयवर ऑफिसर साहेब असतील, अमितराव असतील, नवीन मारुती मेंगळ आला, असे 4-5 नेते म्हणून आदिवासी समाजाला बी नेते आहे. मग ह्या बाकीच्या ओबीसी समाजाला आज तालुक्यामध्ये जी काही आमची निवडक काही लोक आहेत, बाळासाहेब ओरजे असतील, ताजने पाटील असतील, ही सगळी मंडळी असेल, ह्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे का तुम्ही बी थोडंसं आमच्या समाजासाठी काम करा. आम्ही जसं सगळ्या समाजांनी दिलं तसं ओबीसी समाजाने पण तुम्हाला दिलंच ना. तुमची जबाबदारी आहे. तुम्ही फक्त पदं घेण्यासाठी किंवा राजकारण म्हणून बघू नका, थोडंसं आमच्यामध्ये झोकून द्या. आणि म्हणून ठीक आहे त्यांना सांगितलं ठीक आहे आपण आता म्हणून मी की आता लगेच पक्षाची जबाबदारी घ्यायची नाही.
आपण थोडंसं ओबीसी संघटन की ज्या संघटनेला फायदा होईल त्याच्यासाठी थोडं काम करण्याचं सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आपली इच्छा आहे. एक शेवटचा प्रश्न या ठिकाणी विचारतो की गेल्या काही दिवसांपासून आम्ही बाजीराव दराडेंना या ठिकाणी पाहतोय. बाजीराव दराडे आक्रमक झालेले पाहिलेत, आम्ही संतापलेले पाहिलेत, पण आज बाजीराव दराडे मला आज एकदम शांत वाटले. ही वादळापूर्वीची काही शांतता आहे का काय आहे नेमकं? मुळीच नाही. विषय असा आहे, तुम्ही बघितलं मी काय असं एखादा वेग काहीतरी उत्तर देईल किंवा वेग काही गोष्टी देईल असं नाही. ज्या वेळेस तुम्ही अनेक उदाहरणं बघितली की ज्यांनी राज्याचं उपमुख्यमंत्री पद घेतलं, छगन भुजबळ साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, ही अनेक लोक तुम्ही बघा, तुम्ही ज्या वेळेस आंदोलनं चालू होती मोठी राज्य पेटलं होतं. आणि असंच आव्हान भुजबळ साहेबांना दिली गेली होती का तुम्ही फिरून दाखवा, तुम्हाला गाव बंदी करू, हे करू, ते करू, या सगळ्या गोष्टी. आणि असं चिन्ह दिसत होतं की भुजबळ साहेब आता ह्या राज्याच्या राजकारणात दिसणार नाही. आणि ही चीड बारीक घटकापर्यंत गेली की असं काय केलंय भुजबळांनी, असं काय केलंय भुजबळ साहेबांनी. नाही, आपण त्याच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे. या समाजामध्ये समाज सगळं बारीक सारीक बघतो. एखाद्या माणसावरती जर कोणी अन्याय करत असेल, तो एकटा लढत असेल, तर त्यांनी कधी मुळीच समजायचं नाही तो एकटा असतो. त्याच्या मागे अनंत शक्ती काम करत असतात. आणि म्हणून मला त्याचा प्रत्यय आला ह्या 2 दिवसामध्ये की मला विचार करायला भाग पाडले की लोक किती आपल्या संग आहे. आणि म्हणून मी अजिबात शांत नाही, मी फक्त प्लॅन करतोय की आपल्याला जायचं कसं आहे. आणि म्हणून हे दहशत, दादागिरी, भांडणं, कुणीतरी चोरट्या बामट्यांनी फोन करणं, ह्या गोष्टीला तर मी मुळीच खात नाही हो. संगमनेरमध्ये काय, मी एकटा संगमनेरमध्ये जाईल, तुम्ही 100 जण मारशालच ना. मृत्यूपेक्षा काय जास्त आहे? मृत्यूपेक्षा मी एकटाच जाईल, मी कोणालाच नेणार नाही. मी पोलीस प्रशासनाला मी सगळं दिलेलं आहे. मी पण एवढा सोपा नाही आहे. तुम्ही जेवढे सोपे असेल, तुम्ही ब्लॅकमेलिंगचे धंदे तुमचे असतील, माझे ब्लॅकमेलिंगचे धंदे नाही आहे. मी सगळ्या गोष्टीनं जाईल आणि मी एकटाच जाईल. मी कोणाला ड्रायव्हर सुद्धा नेणार नाही आता इथून पुढं. तुम्हाला मारायचंच आहे ना, अमोल खताळच्या लोकांना मला मारायची धमकी द्यायची ना, किंवा फिरून द्यायचं नाही ना, हरकत नाही ना. अख्ख्या समाजासाठी एक तो आदर्श तर होईल ना. तुम्ही 100 जण मला मारताय, मी एकटा मरायलाच ना, मरायला तयार आहे. अमोल खताळनी 100 लोकांनी घेऊन मला मारलं तरी मी मरायला तयार आहे, पण मी एकटाच जाईल. तर हे होते बाजीराव दराडे. खऱ्या अर्थानं गेल्या काही दिवसांपासून दराडे हे नाव एक चर्चेत आलं आणि त्यांच्याशी आज आपण एकडे चर्चा करत होतो. खऱ्या अर्थानं आज त्यांनी काही मुद्दे जे आहेत त्यावर अत्यंत स्पष्टपणे आपली बाजू या ठिकाणी मांडली आहे. आगामी काळामध्ये त्यांची राजकीय भूमिका काय असेल, सामाजिक भूमिका काय असेल आणि ते नेमकी कशी वाटचाल या ठिकाणी करतायत हे येणारा कालखंड आपल्याला या ठिकाणी सांगेल किंवा आपल्याला येणाऱ्या कालखंडामध्ये या ठिकाणी दिसून येईल. आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास, कॅमेरामन आकाश भालेराव.